उदरवर्णनो हे जाणे जे यज्ञकर्म। नमस्कार। चवळीच्या दाण्यांची भाजी तर आपण नेहमीच करतो, पण आज आपण चवळीच्या कवळ्या लुसलुशीत शेंगांची भाजी करणार आहोत। चवीला अगदी मस्त लागते, भाकरीसोबत तर एकदम छान लागते। या चवळीच्या ओल्या शेंगा घेतल्यात, या आपल्याला गवारीप्रमाणे निवडून घ्यायच्यात किंवा मोडून घ्यायच्यात। त्याच्या कडेचं थोडंसं काढून टाकायचं आहे आणि गवारीप्रमाणे आपण त्याचे तुकडे करून घ्यायचे। झून शेंग असेल तर त्याच्यामध्ये पहा अशी चवळी निघते, त्या चवळीचे दाणे आपण काढून घ्यायचे। याचप्रमाणे मी ही सगळी जी चवळीच्या शेंगा आहेत त्या निवडून घेते। हे पहा, या चवळीच्या शेंगा मी गवारीच्या शेंगेप्रमाणे सगळ्या मोडून घेतल्यात। आता आपण याच्यासाठी एक कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये 2-3 चमचे तेल घातले, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं छान तडतडलं की मग अर्धा चमचा हिंग आणि मग त्याच्यावर कांदा घातलाय। कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद घालते। कांदा 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे आणि मग याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो चिरून घातलाय। चवीपुरता मीठ घालते, त्यामुळे टोमॅटोही लवकर शिजेल। आता हा टोमॅटोही तेलात छान परतून घ्यायचा आहे, तोपर्यंत एक वाटण तयार करूया। याच्यासाठी मी थोडंसं ओलं खोबरं घेतलंय, त्याच्यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या, छोटासा आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या। हे असं वाटून घेतलंय। तिखट किती हवंय तसं मिरची कमी जास्त केली तरी चालेल। पहा, तोपर्यंत इकडे टोमॅटोही छान शिजलाय। आता याच्यामध्ये आपण हे जे वाटण वाटलंय ते घालून घेऊया आणि याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय। घरचा मसाला घालतीये, साधारण 1.5 चमचे घालतीये। आपण मिरची घातली थोडीशी म्हणून मसाला 1.5 चमचा बास। आता हे तेलामध्ये छान परतून घ्यायचंय। 1 चमचा धणे पावडर आणि छोटा अर्धा चमचा जिरे पावडर, हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय। वाटण छान आता परतत आलंय आणि त्याला आता तेलही सुटलंय। याला छान तेल सुटलंय। आता आपण याच्यामध्ये ज्या शेंगा निवडून घेतल्यात त्या शेंगा घालायच्या। सगळ्या शेंगा स्वच्छ धुवून पाण्यामधनं काढल्यात आणि याच्यामध्ये घालतीये आणि हे छान आता परतून घ्यायचंय। हे पहा, हे चवळीचे जे दाणे निघलेत तेही असे घातलेत आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत। आता याच्यावर मी झाकण ठेवतीये, 2 मिनिटं झाकण असंच ठेवायचं आहे। पहा, याला आता स्वतःहून तेल छान सुटलंय। आता व्यवस्थित एकदा परतून घेऊया आणि मग याच्यामध्ये आपण मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी घालूया। तुम्हाला किती रस्सा करायचा आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी घाला। हे पहा, हे मी शिजण्यापुरता पाणी घातलंय। आता याच्यावर झाकण ठेवतीये आणि झाकणावरही मी थोडंसं पाणी ठेवतीये। 1 वाटीभर पाणी झाकणात घातलंय। 5 मिनिटानंतर बघूया। थोडं झाकणावरचं पाणी त्याच्यात घालतीये। मस्त शेंग आता शिजली आहे, भाजीचा रंगही छान आलाय, छान त्याला तर्री आली आहे। आता गॅस बंद करतीये। मस्त चमचमीत अशी ही चवळीच्या शेंगांची भाजी तयार झाली आहे। भाकरीबरोबर खायला तर अगदी मस्त लागते। ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर लवकरच भेटूया एक छानशी सोपी टेस्टी रेसिपी घेऊन। धन्यवाद।